चलेगी, हमसे जो टकराएगा आवाज दो। भारतीय मजदूर संघ, भारतीय मजदूर संघ। मजदूर संघ नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। जो हमसे टकराएगा, जो हमसे टकराएगा, जो हमसे टकराएगा, भारतीय मजदूर संघ, भारतीय मजदूर। भारतीय मजदूर संघ टकराएगा, जो हमसे टकराएगा, जो भारतीय मजदूर संघ। आंदोलन है, क्या मुद्दे है ये बताइए मराठी में। आज या ठिकाणी भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात येत आहे। जे 108 कर्मचारी मेडिकल कॉलेज प्रशासनने 1 मे भारतीय मजदूर संघाच्या दिवशी प्रशासनाने काढून टाकले, या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घ्यावं। दुसरी मागणी, या कर्मचाऱ्यांचे मिनिमम वेजेस गेल्या अनेक वर्षापासून जे युनिटी सिक्युरिटी सर्व्हिस कंपनीने नाही दिले, तो डिफरंट काढून यांचे पैसे द्यावे, ही एक मागणी आहे। दुसरी मागणी, हे कर्मचारी जे आहे सिक्युरिटी गार्ड जेवढे आहे हे सारे 12 वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहे आणि 12 वर्ष काम केल्यावर कोरोना काळात एवढी मेहनत करून पेशंटचे जीव वाचवल्यावर जे स्वतःचे जीव धोक्यात टाकून जी मेहनत यांनी केली आहे, यांचा काही विचार न करता 108 कर्मचाऱ्यांना काढून दिलाय, ही एक मागणी आहे। दुसरी मागणी आहे अभिजित कंपनी, ही कंपनी गेल्या 8 वर्षापासून या कर्मचाऱ्यांचं दोहन करत आहे। यांना पेमेंट फक्त 6000 रुपये देत आहे आणि सरकारकडनं कंपनी आणि प्रशासनाचे जे अग्रीमेंट झाले आहे ते 1100 रुपयाचे आहे। ते 1100 रुपये देत नाही, मिनिमम वेजेस तर कधीच दिला नाही आणि यांना फक्त 6000 रुपये देत आहे। तर ती एक मागणी आहे। 4 कर्मचाऱ्यांना कामावरनं त्यांनी कमी केलं आहे, ते युनियन मध्ये आले म्हणून त्या कर्मचाऱ्यांना कामावर घ्यावं अशी मागणी आहे। तर त्याच प्रकारे क्रिस्टल कंपनी, ही पण क्रिस्टल कंपनीचे पण कर्मचारी या ठिकाणी आहे, त्यांना पण मिनिमम वेजेस क्रिस्टल कंपनीने कधीच दिलेला नाही। तर मिनिमम वेजेस हा कायदा आहे, त्या नियमाचे पालन न करता त्या नियमाला लाताडत आहे। अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे व यांचे जेवढे डिफरंट पैसे आहेत ते काढून पूर्ण मिळावे, यासाठी हा आंदोलन आहे। आणि जोपर्यंत या कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही चालवणार आहे आणि हा आंदोलन सुरू राहणार आहे। पूर्ण मागणी जर पूर्ण नाही झाली तर पुढचं पाऊल काय असणार? पहा, जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही 10 दिवस धरणे आंदोलन करू। 10 दिवसानंतर आम्ही आमरण उपोषणाची भूमिका घेऊ। हा लढा आम्ही पूर्ण लढणार। यासाठी आम्ही लेबर कमिशनरकडे केस टाकली आहे, लेबर कमिशनर जिल्हाधिकाऱ्यांकडे केस टाकली आहे आणि आमचे डिफरंट पैसे निघावे यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत लढण्याची तयारी ठेवलेली आहे। आम्हाला जर कुठल्याही शेवटपर्यंत जावं लागलं तरी आम्ही जाणार आहे आणि या कर्मचाऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही या आंदोलन मागे घेणार नाही।